मी बनवते खारं वांग. खाऱ्या वांग्यासाठी मी बघा कोथिंबीर घेतली, जिरं, खोबरं, लसूण आणि मिरच्या. हे बघा शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे मी जास्तच घेतलेत आणि वांगे कापून घेतलेत. चला आता आपण रेसिपी सुरू करू. शेंगदाणे वाटून घेतलेत मिक्सरला एकदम बारीक. आता खोबरं, जिरं, लसूण आणि हिरवी मिरची आपण कोथिंबीर टाकून वाटून घेऊ. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर तर आपण खारं वांग करतो म्हणून कोथिंबीर मी जास्त घेतली. कढई ठेवली. कढईमध्ये आता मी 3 पाय तेल टाकून घेते. वांग बोललं तर तेल जास्तच पाहिजे तरच छान लागतं. आमच्या घरात वांग प्रचंड आवडतं त्यामुळे मी वांग सारखं सारखं बनवते. आता तेल ठेवलंय मी तापायला. आपण कढीपत्ता टाकून घेतलाय. तेल गरम झालंय आपलं. बघा जिरं टाकून घेतलं. बघा चांगलं जिरं कढीपत्ता तळून घेतला. आता आपण हे बघा खोबरं, मिरची, लसूण, कोथिंबीरचं वाटण हे आता आपण यात टाकून घेऊ. आपण याला चांगलं तळून घेऊया वाटणाला. बघा आता आपला मसाला तळत आला. बघा मसाल्याला तेल सुटलं. त्यामध्ये आपण 1 चम्मच हळद टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मी थोडंसं जास्तच टाकलं का आता मी खारं वांग करते ना, मग थोडं खारं असलं तर चव लागतं. बघा आपलं वाटण चांगलं शिजलंय. आता मी त्यात वांगे टाकून घेते. बघा आता आपले वांगे चांगले आपण मसाल्यात परतून घेतले. आपण 5 मिनिटांसाठी वांगे वाफेवर शिजून घेऊ. बघा आपले वांगे चांगले शिजले. बघा वांग्याला तरी सुटते चांगली तेलाची. आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. शेंगदाणे मी जास्त जाड जाड कापले पण ठेवले पण नाही आणि जास्त बारीक केले नाही का तर दाताखाली आले जसे शेंगदाणे येतात तसे चव लागते. शेंगदाणे चांगले परतून घेऊ. साठी पाणी टाकून घेऊ. आपण वांग्याला चांगली उकळी काढून घेऊ. आपल्या भाजीला उकळी आली चांगली. आपलं वांगे शिजले. 15 मिनिटं भाजी वाफेवर शिजून घेतली. चला आता आपण टेस्ट करून बघू.